नमस्कार मित्रांनो, मी उमेश सणस. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा विषय आहे महाराष्ट्रातल्या या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काय होणार. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे अपघातानं मुख्यमंत्री झाले हे स्वतः एकनाथ शिंदे ही मान्य करतील. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांचं बरं चाललं होतं. त्यांचा मुलगा खासदार होता, वजनदार खातं होतं आणि पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांचा शब्द लोक पाळत होते. एकनाथ शिंदेंना पक्ष आघाडी सोडावी आणि दुसरीकडे जावं असा कोणताही प्रकार नव्हता. एकनाथ शिंदेंना त्यांचा पक्ष सोडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ईडी हेच होतं आणि आहे. अजित पवार यांच्याबाबत सुद्धा वेगळा प्रकार घडलेला नाही. अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समाधानी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांनंतर त्यांचा शब्द चालत होता आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सगळ्यात वजनदार नाव होतं. अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणालाही आमदार करू शकतील अशी परिस्थिती होती आणि एखाद्याला पाडायचं म्हटलं तर पाडण्याची क्षमताही अजितदादांकडे होती. पण ती त्यांच्या पाठीमागे त्यांचे काका आणि काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता म्हणून होती, हेही लक्षात घेतलं पाहिजे. अजित पवारांनी त्यांचा पक्ष सोडला, त्यांच्या काकांना सोडलं, कुटुंबाला सोडलं. याचं कारण ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, भ्रष्टाचाराचे आरोप एवढंच आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातला एक सगळ्यात मोठा महत्वाचा दुवा असा आहे की दोघंही तुरुंगात जायला घाबरले. जेल ही फार वाईट गोष्ट नाहीये जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणानं काम केलेलं असतं. जयाचे जीवितासी वाटते भय, तेने क्षात्र धर्म करू नये असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. राजकारणामध्ये जाणाऱ्या माणसाला कशाची भीती वाटत असेल, राजकारण करत असताना कशाच्या भयामुळं त्याला 4 पावलं मागे यावं लागत असेल तर अशी व्यक्ती राजकारणामध्ये, संघर्षाच्या राजकारणात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. हा राजकीय प्रवासातला अनेक राज्यकर्त्यांचा इतिहास आहे. केवळ भीतीमुळे आपला मार्ग बदललेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जेलमध्ये गेले असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेगळा इतिहास लिहिला गेला असता. अजित पवारांनी प्रलोभनांना बळी न पडता आणि भय मनात न धरता जेलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली असते तर कदाचित या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दादा जेलमधून सुटले असते आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पुढची 20 वर्ष निर्विवादपणानं अजितदादांना महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली असती. पण तसा प्रकार घडला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ही यापेक्षा वेगळं काही झालं नसतं. आजचा प्रश्न एवढाच आहे की या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका बजावणार असतील. निवडणुकीच्या अगोदर तिकीट वाटप जाहीर करत असताना अमित शहा यांनी जाहीर केलं की आतापर्यंत युतीमध्ये आम्ही मोठा त्याग केलेला आहे, आता त्याग करण्याची वेळ तुमची आहे. काय त्याग केला भाजपनं, काय त्याग केला अमित शहाच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षानं. एकनाथ शिंदे यांच्याकडं केवळ 38 आमदार असताना एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचं 2.5 वर्ष कालखंडासाठी मुख्यमंत्री पद दिलं गेलं आणि स्वतःच्या पक्षाकडे 105 आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष जो आहे तो उपमुख्यमंत्री पद घेऊन दुय्यम भूमिकेमध्ये राहिला. हा त्याचा संदर्भ आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो आहोत, एकनाथ शिंदे हेच आमचे पुन्हा मुख्यमंत्री असतील असं देवेंद्र फडणवीसांनी कितीही वेळा जाहीर केलं तरी त्यात तथ्य नाही. एकनाथ शिंदे हे या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणार आहेत याची खात्री महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना जशी आहे तशीच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरतेला आणि गुवाहाटीला गेलेल्या त्यांच्या 40 आमदारांनाही. एकनाथ शिंदे यांना विधानसभेच्या निवडणुकीत किती यश मिळणार आहे ही गोष्ट सुद्धा एकनाथ शिंदे यांचं भविष्य ठरवण्यासाठी विशेष महत्वाची आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभेमध्ये अनपेक्षितरित्या बऱ्यापैकी चांगलं यश मिळवलं. एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार निवडून आले,
एक जो आहे तो चुकून आला, परंतु बाकीचे 6 खासदार जे आहेत ते निवडून आणण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. विधानसभेला मात्र परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले 40 जण की ज्यांनी उठाव केला असे एकनाथजी शिंदे म्हणतात आणि ज्यांनी गद्दारी केली असं उद्धव ठाकरे म्हणतात, हे जनतेच्या न्यायालयात जनतेच्या समोर उभे राहणार आहेत. जनता त्यांच्याबद्दल निर्णय करणार आहे आणि जनतेनं तो निर्णय अतिशय कठोरपणाने आणि कडकपणाने केला आणि एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध तिथं निर्णय दिला गेला. तर एकनाथ शिंदे यांचं राजकीय भविष्य संपूर्णतः संपेल. तथापि महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेमध्ये आली तरी देखील एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार नाही, हे अमित शहा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री का केलं गेलं याचं आत्मपरीक्षण एकनाथ शिंदेंनी आणि याचं परीक्षण महाराष्ट्रातल्या राजकीय अभ्यासकांनी केलं तर असं लक्षात येईल की एकनाथ शिंदेंना या राज्याचं मुख्यमंत्री पद देण्याचं भारतीय जनता पक्षानं केवळ एकाच गोष्टीसाठी निश्चित केलेलं होतं. आपण शिवसेना पक्ष फोडलेला आहे, त्याचा जनतेमध्ये रोष निर्माण होणार, लोकांना न आवडणारी ही गोष्ट आहे, लोक त्याच्यावर राग व्यक्त करणार याची भारतीय जनता पक्षाला माहिती होती. अशा वेळी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा आपल्या विरुद्ध वाढू नये, आपल्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष वाढू नये आणि भाजप ही लोकांच्या रडारवर जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे नावाचा एक पुतळा, एक बुजगावणं जे आहे ते पुढे उभं केलं गेलं आणि ते पुढे उभं करण्याकरता महाराष्ट्रातल्या सत्तेचं सर्वोच्च पद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना मिळालं. दुसरी गोष्ट अशी होती की महाराष्ट्रातले अनेक उद्योग जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचे होते, विशेषतः गुजरातला न्यायचे होते. ते उद्योग गेल्या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातला गेले. अशा वेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रातल्या भाजपमधला असता तर त्याही गोष्टीला महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना तोंड द्यावं लागलं असतं. या सगळ्या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे यांना पुढे केलं गेलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे असं सांगून जे आहे भारतीय जनता पक्ष हा नामानिराळा राहिला. या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावर, त्यांच्या पक्षावर, त्यांच्या मतांवर होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेतल्यानंतर जाहीर केलेलं होतं आणि जाहीरपणानं सांगितलेलं होतं की मी मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर माझ्याबरोबर सुरतेला आलेले, सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले, गुवाहाटीतनं गोव्याला आलेले आणि तिथून माझ्यासोबत राहिलेल्या प्रत्येक आमदाराला पुन्हा विधानसभेला उभं करणं आणि निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे. यातला एक जरी माणूस निवडणुकीत पडला तरी मी राजकारणातून संन्यास घेईन. एकनाथ शिंदे हे दिल्या शब्दाला जागणारे असतील तर एकनाथ शिंदे यांना 100% राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल हे निश्चित आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना विधानसभेच्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळालं तसं यश मिळण्याची शक्यता फारशी दिसत नाही, कारण महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. लोकसभेच्या मतांचा विचार केला तर 288 मतदारसंघापैकी 157 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते जास्त बहुमत मिळालेलं आहे. तोच रेशो जर राहिला तर एकनाथ शिंदे यांचं यश हे मर्यादित स्वरूपाचं असणार आहे. एकनाथ शिंदे यांना फारसं यश मिळणार नाही आणि एकनाथ शिंदे यांना लक्षणीय यश मिळालं आणि महायुतीत सत्ता मिळण्याची क्षमता प्राप्त झाली तरी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार नाहीत हे अमित शहा यांच्या एका वाक्यातून स्पष्ट होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि अजित पवार जे ते महायुतीच्या सोबत गेले. अजित पवार महायुतीत गेल्यानंतर अजित पवार महायुतीत का गेले याच्याबद्दलच्या चर्चा ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये रंगू लागले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केवळ एका राजकीय पक्षाचे नेते आहेत असं नव्हे तर ते चांगले राजकीय विश्लेषक आहेत आणि अभ्यासक आहेत. पृथ्वीराज बाबांनी जाहीर मुलाखतींमध्ये असं सांगितलं की अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला. याचं कारण त्यांना भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी शब्द दिला गेलेला आहे. खरोखरच असा मुख्यमंत्री पदासाठी शब्द अजित पवारांना दिला गेलेला होता का हे स्पष्ट झालेलं नाही. एकनाथ शिंदे काही दिवसात मुख्यमंत्री पद सोडतील आणि अजितदादांकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा जी आहे ती दिली जाईल अशी समजूत जी आहे ती अनेक लोकांची होती. परंतु गेल्या 1.5 वर्षात असा प्रकार घडला नाही. अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला भारतीय जनता पक्षाला फारशी अडचण नव्हती. भारतीय जनता पक्षाला मोठी अडचण ही होती की अजितदादांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं
आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकाला सामोरं जायचं हा प्रकार करणं हे भारतीय जनता पक्षाला कमालीचं कठीण होतं. म्हणजे ज्या अजित पवारांचा उल्लेख भारतीय जनता पक्षानं सातत्यानं धरणवीर म्हणून केला, ज्या अजित पवारांवर कमालीची खालच्या भाषेमध्ये टीका केली, त्या अजित पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यायची आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना सामोरं जायचं, ही गोष्ट भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याचं मानसिक बळ, शक्ती आणि सामर्थ्य खच्ची करणारी होती. त्यामुळं अजितदादांना या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी भारतीय जनता पक्ष देऊ शकला नाही. भारतीय जनता पक्षानं अजित पवारांना ही संधी दिली नसली तरी पुढच्या 5 वर्षामध्ये जर महायुतीला यश मिळालं तर अशा प्रकारची संधी जी आहे ती अजित पवारांना मिळेल का? निवडणुकांच्या निकालांचे अंदाज असे सांगतात की महायुतीला जर यश मिळणार असेल आणि महायुती जर सत्तेत येणार असेल तर भाजपला 100 ते 110 जागा मिळणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांना 40 ते 45 जागा मिळणं गरजेचं आहे आणि अजित पवारांना 25 ते 30 जागा मिळणं गरजेचं आहे. तेव्हा 160, 170, 175 कडे आकडा जो आहे तो महायुतीचा जाईल आणि मग महायुतीचा मुख्यमंत्री करता येईल. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाला पुन्हा 105 जागा मिळाल्या, एकनाथ शिंदेना पुन्हा 35-40 जागा मिळाल्या आणि अजित पवार जर 20-25 जागांमध्ये सिमटले तर अजित पवारांना अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री करणं हे महायुतीच्या इतर पक्षातल्या नेत्यांना परवडणारं आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे समीकरण महाविकास आघाडीमध्ये कायम राहील हे शरद पवारांनी पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना ऐकवलेलं आहे. महायुतीतही तीच परिस्थिती यावेळी राहील. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील जर महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळालं तर. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांना भरघोस यश मिळेल आणि महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार होतील या प्रेपोजिशन मध्ये फारसं तथ्य नाही. याचा अर्थ एवढाच आहे की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले असतील आणि एकदा मुख्यमंत्री पदावरून पायउतार माणूस झाला की त्या माणसाचं यश जे आहे ते फारसं जे आहे ते नंतर लोकांना जे आहे ते रुचणारं नाही. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणं हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय अस्त्र असेल. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांची जागा आपण घेऊ शकू अशा थाटामध्ये एकनाथ शिंदे यांनी 3 दसरा मेळावे घेतले. कदाचित या वर्षीचा 2024चा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदे यांचा त्या अर्थानं शेवटचा राजकीय दसरा मेळावा असावा अशी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत असं आजची परिस्थिती सांगते. त्यापेक्षा वाईट परिस्थिती अजित पवारांची आहे. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर होणारच नाही, परंतु अजित पवारांना महायुतीची सत्ता आली तरी सत्तेत फारसा वाटा आणि सत्तेचा फारसा मोबदला मिळणार नाही ही गोष्टही नक्की आहे. जर अजित पवारांचे 15 ते 20च खासदार निवडून येऊ शकतील असा माध्यमांचा अंदाज आहे, असा निवडणूक पूर्व अंदाज आहे, तर अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला या राज्याचं उपमुख्यमंत्रीपदही मिळणार नाही आणि अजित पवारांच्या पक्षाला सत्तेमध्ये फार मोठा वाटाही मिळणार नाही. अजित पवारांबरोबर जे 41 लोक आलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजितदादांकडे 2-3 लोक जास्तच आलेले आहेत. जे 41 लोक अजित पवारांनी सोबत घेतलेले आहेत त्यातले बहुतेक लोक जे आहेत ते सत्ता नसतील तर अजितदादांबरोबर थांबतील याची शाश्वती नाही. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी दिसतील अशा प्रकारची शक्यता वाटत नाही. या दोघांमध्ये असलेले 2 समान दुवे आहेत की दोघांनी स्वतःचा मूळ पक्ष हायजॅक केला आणि स्वतःला नवीन पक्षाचा अध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यासाठी त्यांच्या पाठीमागे महाशक्ती उभी राहिली. त्यांना निवडणूक आयोगानं आणि न्यायालयानेही मदत केली आणि त्या मदतीवर जे आहे ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा आतापर्यंत प्रवास झाला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका महत्वाच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. ती परीक्षा ही जनता घेणार आहे. जनतेच्या समोर या दोघांना आपली परीक्षा द्यायची आहे आणि जनता ही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे वागणार नाही. जनता ही निवडणूक आयोगाप्रमाणे वागून पक्षपातीपणा करून एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या लाभात निर्णय देणार नाही. जनता काम बघणार आहे, जनता प्रामाणिकपणा बघणार आहे, जनता तुम्ही कुणाला सोडून आला ते बघणार आहे, जनता तुमच्या कामाचे निकष तपासणार आहे.
तुम्ही गुलाबी जाकीट घातलं म्हणून जनता तुम्हाला मतं देणार नाही, किंवा तुम्ही आणखी काय केलं म्हणून जनता तुमच्या सोबत राहणार नाही. जनता तुमचं सर्वकष मूल्यमापन करणार आहे. महाराष्ट्रातली लोक अधिक शहाणी आहेत, अधिक सुजाण आहेत, अधिक सजग आहेत. याचा अनुभव महाराष्ट्रातल्या जनतेनं वारंवार दिलेला आहे. आणि त्यामुळं यावेळची महाराष्ट्रातली जनता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फारसं यश देईल असं वाटत नाही. आणि जर निवडणुकांमध्ये फारसं यश मिळालं नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा राजकीय अस्ताव्यस्त झालेला असेल. काही राजकीय अभ्यासकांच्या मते अजित पवार हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर राजकारणातून संन्यास घेतील, किंवा राजकारणातून संन्यास घ्यावा त्यांनी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. दादांनी नाही राजकारणातून संन्यास घेतला तरी अजितदादा राजकारणातून बाजूला पडतील अशी परिस्थिती विधानसभेच्या निकालानंतर येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा राजकीय अस्त हा ठरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेत आली तरीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही. अजित पवारांना मिळणाऱ्या मर्यादित जागांचा विचार केला तर अजितदादांना उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळणार नाही. या प्रिपोजिशनचा विचार करता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं भविष्य अतिशय खडतर आहे. या निवडणुकांमध्ये मिळणारं त्यांचं यश हे मर्यादित स्वरूपाचं राहील अशी जाणीव जी आहे ती लोकांनी त्यांना आतापासूनच करून द्यायला सुरुवात केलेली आहे. दीपक चव्हाण नावाच्या एका उमेदवाराला अजित पवारांनी तिकीट दिलं, त्याचं नाव जाहीर केलं, तरीही तो अजित पवारांबरोबर थांबलेला नाही. अजित पवारांना सोडून जाणाऱ्यांची संख्या ही निवडणूक संपल्यानंतर आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हेही लक्षात येईल. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष हे कधी कुणाला तरी फसवून जे आहेत ते सुरू झालेले आहेत. कुणाला तरी धोका देऊन या दोघांनी पक्ष ताब्यात घेतलेले आहेत अशी सर्वसामान्य माणसांची समजूत आहे. या समजुतीला छेद देण्याची संधी जी आहे ती अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना जनतेच्या न्यायालयात जाऊन मिळवायची आहे, पण ती मिळेल असं आजचं वातावरण नाही. महाविकास आघाडीचे नेते हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अधिक कठोर राहतील, पण त्याही पेक्षा जास्त कठोरपणा जे आहे ती भारतीय जनता पक्ष आणि अमित भाई शहा हे एकनाथ शिंदेच्या बाबतीत दाखवतील. एकनाथ शिंदेच्या बाबतीत जे अमित शहा बोललेले आहेत ते शब्द अजितदादांसाठी सुद्धा आहेत. आम्ही भरपूर त्याग केलेला आहे, आता त्याग करायची वेळ तुमची आहे, हे अमित शहानी जाहीरपणानं सांगणं, हे अमित शहानी अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना ऐकवणं म्हणजे त्यांना निवडणुकीच्या निकालानंतर तुमचं स्थान काय आहे आणि काय राहील याबद्दलच्या धोक्याच्या घंटेची जाणीव करून घेण्याचा प्रकार आहे. आणि ती जाणीव अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना नक्की झाली असेल यात शंका नाही. तुम्ही राजकारण करत असताना तुमचा राजकीय प्रवास ज्या दिशेनं चाललेला आहे ती दिशा अचानक आणि एकाएकी जर तुम्ही बदललीत आणि वेगळ्या मार्गाने तुमचा राजकीय प्रवास सुरू केलात तर तो प्रवास फारसा यशस्वी होत नाही. त्या प्रवासात अडचणी येतात. त्या प्रवासात सुरुवातीला यश आलं तरी तो प्रवास शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. याचं भान हे एकनाथ शिंदेनी ठेवलं नाही, याची जाणीव ही अजित पवारांनी ठेवली नाही. आपल्या राजकीय प्रवासाचा ट्रॅक दोघांनी अचानक बदलला. आपल्या राजकीय प्रवासाची विचारधारा ही देखील दोघांनी अचानक बदलली आणि आपल्या परंपरेच्या आपल्या विचारधारेच्या विरुद्ध लोकांचा हातात हात घेऊन काही काळ चालण्याची वेळ जी आहे ती अजित पवारांवर आली, एकनाथ शिंदेवर आली. एकनाथ शिंदे यांना तर अशा लोकांना सांभाळायचं आहे की त्या लोकांना सांभाळणं हे अतिशय कठीण जाणार आहे. त्यातले किती लोक निवडून येतील आणि किती लोक पडतील हाही प्रश्न आहे. अजितदादांची तर अवस्था त्याही पेक्षा वेगळी आहे. अजितदादांनी भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे अनेक ठिकाणच्या काँग्रेसी विचारधारा असणाऱ्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा असणाऱ्या लोकांना आवडलेलं नाही. ते त्यांनी जाहीरपणानं बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे गुलाबी जॅकेट घालून किंवा लाडक्या बहिणीच्या सन्मानार्थ केवळ भाषण करून जे आहे ते अजित पवारांचं भविष्य बदलणार नाही, एकनाथ शिंदे यांचं भविष्य बदलणार नाही. त्यांचं भविष्य ज्या दिवशी त्यांनी पक्ष सोडला त्या दिवशी अधोरेखित झालेला आहे. त्यांच्या दोघांचाही राजकीय दृष्टीनं शेवट होणार आहे. तो शेवट ही महाराष्ट्रातली जनता करेल की अमित शहा करतील एवढंच बघायचं आहे. महाविकास आघाडीची सत्ता आली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे
यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत महाराष्ट्रातल्या जनतेने केला असं म्हणावं लागेल. जर महायुतीची सत्ता आली तरी अमित शहा या दोघांची राजकीय कारकीर्द जी आहे ती बहरवतील आणि भारतीय जनता पक्षासाठी नव्यानं आव्हान उभं करतील असं वाटत नाही. अशी परिस्थिती नाही. ज्या काळामध्ये आणि ज्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सांभाळण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली तो 2.5 वर्षापूर्वीचा कालखंड वेगळा होता. महाविकास आघाडीचं सरकार चाललं होतं, अधिक चांगलं चाललं होतं. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. महाविकास आघाडीचे सर्वसर्वा म्हणून शरद पवार यांच्याबद्दल लोकांचा आदर वाढत होता आणि महाविकास आघाडीच्या कारभाराची पावती ही सर्वसामान्य जनतेतून मिळत होती. अशा परिस्थितीत हे सरकार पाडलं नाही आणि 5 वर्षाचा कालखंड या सरकारला पूर्ण करण्याची संधी दिली गेली तर पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही याची भीती भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला वाटल्यामुळं सर्व प्रकारच्या आयुधांचा वापर करून हे सरकार त्यांनी पाडलं. स्वतःच्याच पक्षाचं सरकार पाडायचं, स्वतःचेच सहकारी फोडायचे, स्वतःच्याच वरिष्ठ नेतृत्वाला धोका द्यायचा आणि स्वतःच बनचुके म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचे जाहीर करायचं असे प्रकार या दोघांनीही केलेले आहेत. या दोघांकडे असणारा निर्भयपणा ही या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिला. मी मोडेन पण वाकणार नाही हा निर्भीडपणा ना एकनाथ शिंदे दाखवू शकले ना अजितदादा दाखवू शकले. हा निर्भीडपणा त्यांनी दाखवला असता तर उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे अजितदादांना करता आलं असतं. एकनाथ शिंदेना देखील ते करण्याची समान संधी होती. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी त्यांचे मार्ग निवडले. ज्या मार्गाने त्या दोघांनी वाटचाल सुरू केलेली आहे ते त्यांचे मार्ग हे आता त्यांच्या मूळ विचारधारेपासून पूर्णतः वेगळे झालेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्या मार्गाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे प्रवास करतायत त्या प्रवासातला सगळ्यात खडतर टप्पा जो आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू होतोय. हा खडतर टप्पा सुरू झाल्याची जाणीव जी आहे ती अमित शहांनी त्यांना तुमची त्याग करायची वेळ आलेली आहे असं सांगून करून दिलेली आहे. अधिक खडतर टप्पा जो आहे तो जनतेच्या समोर जेव्हा निवडणुकीमध्ये हे दोघं मतं मागायला जातील त्यावेळी त्यांना तो खडतर टप्पा सुरू झाल्याची जाणीव होईल आणि निकालानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या राजकीय कारकिर्दीला अर्धविराम किंवा पूर्णविराम द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. हे नक्की. काय होतंय हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग आहे. थोडा काळ त्यासाठी थांबायचं आहे. परंतु या दोघांही दिग्गजांचं नेतृत्व जे आहे ते या विधानसभेच्या निवडणुकीनंतर संपण्याची शक्यता अधिक आहे असं निसंशयपणानं आजूबाजूची परिस्थिती बघितल्यानंतर मला स्वतःला वाटतं. अनेक राजकीय अभ्यासकांची तशीच मतं आहेत. तरी काय होतंय हे बघण्यासाठी आपण थोडंसं थांबूया. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.